शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, बाप रखुमादेवीवर विठ्ठल सकळ. थोडक्यात काय, प्रत्येकाच्या शरीरात कोण आहे? देव आहे. ऐका जरा, देव नाही म्हणणाऱ्याच्या शरीरात सुद्धा कोण असतो? देव असतो. कशावरून? तो नाही म्हणतो यावरून. म्हणजे लक्षात नाही का आलं? अहो, देव नाही असं वाक्य म्हणण्यासाठी सुद्धा त्याच्या शरीरात कोण पाहिजे? मग कसं? त्याच्या शरीरातला जर देव निघून गेला तर मग देव नाही असं तरी म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग शेजाऱ्याने म्हणावं लागेल, राम नाम सत्य आहे, उचला आता. मी काय बोलायला लागलो लक्षात घ्या तुमच्या. अगदी अगदी देव नाही म्हणणारी नास्तिक माणसं सुद्धा पर्यायाने देवाला मानतातच. एक नाव सांगतो, गोपाळ गणेश आगरकर. देव मानत नव्हते, देव नाही म्हणायचे, पण श्रीहरी ते रोज विष्णू सहस्र नाम वाचायचे रोज. त्यांना विचारलं, देव नाही म्हणता? हो, नाही म्हणतो. मग विष्णू सहस्रनाम तुम्ही रोज का वाचता? त्याने उत्तर खूप गोड दिलं. त्याने उत्तर दिलं, देव नाही म्हणतो, गोष्ट खरी आहे, तरी पण मी रोज न चुकता विष्णू सहस्रनाम वाचतो म्हणे. का? त्यांनी सांगितलं, असलाच तर आपल्याकडून घोटाळा होऊ नये म्हणून. म्हणजे सरळ सरळ सिद्ध काय झालं? देव आहे आहे. आता मी जास्त व्याख्यान वाढवत नाही, तरी बी काही लोक मानतच नाही, ते सोडून द्या. कशाला? हे बघा, जे लोक देवाला मानतच नाही, कशी मानतील भरत महाराज? काही लोक जन्म दिलेल्या बापालाच मानत नाहीत. मला वाटतं हे कळलंय तुम्हाला. याच्यातले मास्टर तुम्ही न कळायला, हे लवकर कळलं. पण हेच सांगायचा हा हेतू नाही. हेतू हा आहे, जन्म दिलेल्या बापाला जो मानत नाही तो देव कधी मानायचा? आणि म्हणून लक्षात ठेवा, अशा नास्तिक लोकांसाठी आम्ही वेळ खर्च करत नाही. खरं सांगतो, अशा नास्तिक लोकांसाठी आमचं कीर्तन नाहीच. एका वाक्यात सांगतो, जे लोक निगेटिव्ह आहेत ना, जे लोक निगेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी आमचं कीर्तन नाहीच. आमचं कीर्तन कोणासाठी आहे? जे लोक पॉझिटिव्ह आहेत. निगेटिव्ह लोकाला साठी आम्ही वेळ खर्च करत नाही. जे पॉझिटिव्ह आहेत ते लोक ऍक्टिव्ह कसे होतील याच्यासाठी कीर्तन आहे आमचं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांच्या नाही नादी लागत आम्ही. त्याने किती जरी राम नाही म्हणले तरी आरत्या करायला गेलेच ते लोक. मला आता विस्तार नाही करायचा, आपल्याला कीर्तन करायचे. बस माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. मी का आपल्याशी बोलायला लागलो तर मुद्दा इतकाच आहे, देवाचा काय झाला पाहिजे? परिचय झाला पाहिजे. देवाची ओळख झाली पाहिजे. या धर्म मंडपात यायचंय कशासाठी? प्राप्तीसाठी नाही, परिचयासाठी, ओळखीसाठी. आणि मग ऐका, परिचयाचे खूप प्रकार आहेत. त्यातले 2-3 प्रकार सांगतो परिचयाचे. एक परिचयाचा पहिला प्रकार आहे कार्यावच्छेदकाने होणारा परिचय. दुसरा आहे कारणावच्छेदकाने होणारा परिचय. आणि तिसरा आहे स्वरूप अवच्छेदकाने होणारा परिचय. कळत नसलं तर सोपं करतो. एखाद्या व्यक्तीच्या कार्यावरून त्याचा केला जाणारा परिचय याला कार्यावच्छेदकाचा, कारणावरून होणारा परिचय त्याला कारणावच्छेदकाचा, आणि त्याच्याहूनच होणारा परिचय तो स्वरूप अवच्छेदकाचा. लोक म्हणतात, हा मनुष्य आहे ना, याचा मुलगा आमदार आहे. परिचय कोणाचा? यांचा. पण कोणावरून? मुलावरून. याला म्हणायचं कार्य अवच्छेदकाचा परिचय. लोक म्हणतात, ते आहेत ना, त्यांचे वडील आमदार आहेत. परिचय कोणाचा? यांचा. पण कोणाहून? वडिलावरून. याला कारण अवच्छेदकाचा परिचय म्हणायचा. आणि कधी कधी लोक म्हणतात, का ते आहेत का खांबाला टेकून बसलेले, तेच आमदार आहेत. परिचय कोणाचा? त्यांचाच. आणि कोणावरून? खांबावरून. ऐका जरा, लक्ष द्या. खांबावरून सुद्धा परिचय होतो. खांब सुद्धा परिचय करून देतो. फक्त त्या खांबाला ज्ञानोबा याची पाठ लागली पाहिजे. काय या महाराष्ट्राचं वैभव आहे हो. अरे खांबाचं मंदिर महाराष्ट्रात, न्याव्याशाला पैस खांब. त्या खांबाला टेकून ज्ञानोबा बसले आणि ज्ञानेश्वरी सांगितली.
आज त्या खांबाचं सुद्धा मंदिर आहे. सांगू का, ज्ञानोबारायाची पाठ लागलेल्या दगडाचं जर मंदिर होत असेल तर ज्ञानोबारायांची दृष्टी तुमच्या आमच्यावर पडली, आपल्या जीवनाचं कल्याण का होणार नाही? नक्की होईल महाराज. आळंदीमध्ये ज्ञानोबारायाच्या दरबारात राहिलो, काही दिवस ज्ञानोबारायांच्या चरणाच्या जवळ राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आणि मी नेहमीच म्हणतो, जर आळंदीत आलो नसतो, ज्ञानोबारायाच्या दरबारात राहिलो नसतो, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बसलो नसतो, संस्थेच्या गुरुदेवाच्या सानिध्यामध्ये राहायचा योग आला नसता, तर लक्षात ठेवा, मी नेहमी म्हणतो, अक्षरशः लोकांनी आम्हाला ढोरं ओळायला सुद्धा ठेवलं नसतं. लक्षात ठेवा, ही सगळी कृपा जोग महाराजांची आहे, ही सगळी कृपा संस्थेची आहे, हे लक्षात असू द्या. त्या गोष्टीला आपण नाकारता येत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे. तर तेच आमदार आहेत. परिचय कोणाचा? त्यांचाच. आणि कोणावरून? आता तरी म्हणा की त्यांच्यावरूनच. याला म्हणायचं स्वरूप अवच्छेदकाचा परिचय. आता देवाचा परिचय सांगतो. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले. हा कार्यावच्छेदकाचा परिचय. भगवंताचा कारणावच्छेदकाचा परिचय. जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, एकलेने कंटेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भोवणे. हा त्याचा कारणावच्छेदकाचा परिचय. आणि पुढे सांगू, आनंद अद्वय नित्य निरामय हा भगवंताचा स्वरूप अवच्छेदकाचा काय आहे? परिचय. संत वाङ्मयामध्ये भगवंताचा जागोजागी ठिकठिकाणी देवाचा काय करून दिलेला आहे? परिचय करून दिलेला आहे. एका ठिकाणी देवाचा परिचय करून देताना असं म्हटलेलं आहे, हा भगवान, हा परमात्मा, हा पंढरपूरचा मोकाशी आहे. मोकाशी. पंढरपूरचा कोण आहे तो? मोकाशी आहे. भीमातिरी एक भीमातिरी वसविले नगर, भीमातिरी वसविले नगर. पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुजंगासी, तेथील मोकासी चार भुजंगासी, तेथील मोकासी चार भुजंगासी. पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे. माता जाऊन गावाला गेली, परमात्मा मोकाशी आहे. मोकाशी ही पूर्वीच्या काळातली पदवी होती. पदवी. गावचा कारभार ज्यांच्या ताब्यात असायचा त्यांना काय म्हटलं जायचं? मोकाशी. तसं पांडुरंग परमात्मा हा पंढरपूरचा कोण आहे? मोकाशी. म्हणजे हा काय झाला? परिचय. काही अभंगामध्ये असा परिचय करून दिलाय, पांडुरंग परमात्मा हा सार्वभौम राजा आहे. राजा. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. सार्वभौम. सार्वभौम राजा हा पांडुरंगाचा काय आहे? परिचय आहे. तर काही अभंगामध्ये असाही परिचय करून दिलेला आहे. धरीला पंढरीचा चोर. परिचय. चोर आहे तो. चोरतो. तो काय करतो? चोरतो. फक्त बोला बोला. तो चोरतो. काय म्हणायचं? म्हणा की तो चोरतो. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. चित्त चोरी ये नंदाच्या नंदने, तुका म्हणे तुका म्हणे
पुष्कळ विचार आहे, पुष्कळ प्रमाण आहेत, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तर मुद्दा इतकाच आहे, भगवान हा चोर परिचय करून दिलाय. फक्त ती चोरी वेगळी आहे. देवानं चोरी केल्यानंतर ज्याच्या घरची चोरी व्हायची त्याच्या घरचं वाढत होतं, चोर आहे. परमात्म्याचा परिचय अजून असा करून दिलेला आहे. तुकोबाराय सांगतात, आमच्या घरी एक गाय आहे, आणि ती गाय एवढं दूध देते, तिचा पाना त्रिभुवनात मात नाही. सावळा तिचा रंग आहे, श्रीधरा तिचं नाव आहे, आणि 14 भुवनामध्ये ती चरायला जाते. लय गोड आहे. 5 चरणाचा अभंग आहे. सुरुवात सांगतो. आमा घरी एक गाय दुभत आहे, पान्हा न समाये त्रिभुवनी, वानते सावळी नावते श्रीधरा, चरे वसुंधरा 14 भुवने, वस्स नाही माय भलत्या सवे जाय, कुरवाळी तोला हे भाव भरणा. पुढे का चहूधारी क्षीर ओळली आमोप, धाले सनकाधिक सिद्ध मुनी, तुका म्हणे माझी ते भूकते काय, जोगाविते माय तिनी लोक. पांडुरंगाचा परिचय गाय म्हणून करून दिला, मोकाशी म्हणून करून दिला, सार्वभौम राजा म्हणून करून दिला. आणि असा चांगला परिचय अजून आहे. अजून पांडुरंगाचा परिचय एका ठिकाणी तुकोबाराय असा करून देतात. वैद्य ते एक पंढरीराव, अंतर्भाव तो जाणे, रोगाईशा द्याव्यावल्ली, जाणे झाली बाधा ते. ऐका, पांडुरंगाचा परिचय तुकोबारायने करून देताना अजून असा करून दिलाय. वैद्य